नमस्कार. या गीता संथा वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अथव थ वरती आघात, व्यवस्थिता व वरती आघात, व्यवस्थितान दृष्ट्वा ध्रुवरती आघात, धार्त धावरती आघात, राष्ट्रान रावरती आघात, कपिध्वज पी वरती आघात, प्रवृत्ते वृवरती आघात, शस्त्र शवरती आघात, संपाते धनुरुद्यम्य रुवरती आघात, द्यवरती आघात, पांडवहा. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा म्हणा. छान. अथ व्यवस्थितान धार्तराष्ट्रान कपिध्वजहा, धार्तराष्ट्रान कपिध्वजहा. छान म्हणा. धार्तराष्ट्रान कपिध्वजहा. परत एकदा. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजहा. म्हणा. छान म्हणा. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान. छान. परत एकदा. प्रवृत्ते शस्त्र संपाते. बघा. प्रवृत्ते शस्त्र संपाते. प्रवृत्ते शस्त्र संपाते. म्हणा. म्हणा. बघा. प्रवृत्ते म्हटलं की प्रवरती आघात येतोय, पण आहे का? कारण वृ हे जोडाक्षर नाही. मग कसं म्हणायचंय? प्रवृत्ते प्रवृत्ते शस्त्र संपाते. म्हणा. म्हणा दोनदा. छान. धनुरुद्यम्य पांडवहा. धनुरुद्यम्य पांडवहा. छान म्हणा. छान. परत एकदा. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवहा. छान म्हणा.
छान. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. परत एकदा. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. पूर्ण श्लोक बघा. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः. म्हणा. व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. धनुः उद्यम्य उगारून म्हणजे सज्ज होऊन. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. म्हणा. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. छान. म्हणा. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. पूर्ण श्लोक. व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. छान. म्हणा. व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुः उद्यम्य पांडवः. आता हे सगळं पाहिलं. संजय तिकडे धृतराष्ट्राला सांगतोय. काय सांगतोय? आता हे सगळं झाल्यावर काय झालं? अथ. जसं ततः अतः तसं अथ. आता त्याच्यानंतर आफ्टर दॅट काय झालं? व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ कपिध्वजः पांडवः शस्त्रसंपाते प्रवृत्ते धनुः उद्यम्य. अजून क्रिया पूर्ण झालेली नाहीये, अर्धी क्रिया झाली. कपिध्वज म्हणजे ज्याच्या ध्वजावर, ज्याच्या निशाणावर हनुमंत किंवा कपी वानराचं चिन्ह आहे असा कोण? अर्जुन. हा बहुव्रीही समास आहे. कपिही ध्वजे यस्य सहा. अर्जुन हा तो कपिध्वज पांडव म्हणजे अर्जुन काय करता झाला? धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान् दृष्ट्वा. ते सगळे धार्तराष्ट्र, सगळे कौरव पक्षीय धृतराष्ट्राचे मुलगे आता सावरले त्या धक्क्यातून, आवाजातून, आणि ते आता स्थिर स्थावर झाले, आता सज्ज झाले, छान आपल्या जागा पोझिशन पकडून उभे राहिले. असं पाहून दृष्ट्वा, दृश्य पश्य धातू आहे, पाहणे या अर्थी. त्यांना पाहून आता काय झालं? आता युद्ध सुरू होणार. शस्त्र संपाते प्रवृत्ती. आता शस्त्र कोसळायला लागणार, शस्त्र वर्षाव सुरू होणार. इतक्यात प्रवृत्ते होऊच घातला होता. म्हणजे आता मी बाण सोडतो पाहिला का तू सोडतोयस, इतकी हादघाई आलेली असताना, थोडक्यात आता कधीही युद्ध कुठल्याही क्षणी सुरू होणार आहे अशी वेळ आलेली असताना तो पांडव कपिध्वज अर्जुन काय करता झाला? धनुः उद्यम्य. धनु म्हणजे धनुष्य, आपलं धनुष्य उचलून, उद्यम्य उंचावून काय करता झाला? तदा तेव्हा